राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा. नमस्कार, मी वैभव उत्तमराव उगळे, अंकलकोट जिल्हा परिषद गटातील आमनापूर गणातून मी पंचायत समितीसाठी काँग्रेस आहे पक्षातर्फे उमेदवारी करत आहे. तर विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. BCom मी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानगर MBA केलं, त्यानंतर इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला. सामान्य कुटुंबातील मुलांना करिअर व्हावं, आज शासकीय सेवेत अनेक मुलं आहेत. राजकारणात देखील सर्वांना सोबत घेऊन चालावं लागतं. कोरोना असेल, महापूर असेल, यामध्ये नेता न बनता स्वतः त्या ठिकाणी एक सेवक बनून या पोलीस कडेगावची सेवा केली. भारत देशासाठी खेळतील अशा ताकदीची मुलं आज आम्ही तयार करत आहोत. छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवशी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो. त्या दिवशी महाराष्ट्रातून, देशातून छत्रपतींवर प्रेम करणारे अनेक मावळे ज्या दिवशी रक्तदान करतील, या जगाला प्रश्न पडेल की 11 मार्चला महाराष्ट्रामध्ये असं काय घडलं होतं. संस्थेशी, एका कंपनीशी संपर्क साधून आम्ही 4000 मास्क गावामध्ये वाटले. त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आणि बाकीच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून देणं असेल, लोकांच्या सेवा असतील, या कोरोना असेल, महापूर असेल, या काळामध्ये आम्ही जलजीवन या मिशनच्या अंडर जवळजवळ 2 कोटीची अंतर्गत वितरण व्यवस्था, ग्रामीण भागातील शेतीसाठी असणारे रस्ते हे बळकट केले. त्या ठिकाणी डांबरीकरण असेल, मुरमीकरण असेल, ती कामं आम्ही या काळात केली. आणि जिल्हा परिषद शाळा 1 आणि शाळा 2 ही मॉडेल स्कूल म्हणून आज लौकिकात अतिशय चांगल्या पद्धतीची देखणी इमारत आणि त्या आतलं इंटेरियर त्या काळात झाला. आमचा हा कृष्णाकाठ आज शारपट क्षेत्राने त्रस्त आहे. या शारपट क्षेत्रासाठी कसं हे शारपट क्षेत्र कमी होईल आणि शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल. उगळे भाऊनी कदम साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये जलजीवनचे पाणीपुरवठा स्वतंत्र केला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्या प्रभावीपणे राबवण्याचं काम या काळामध्ये करणार, प्रभावीशाली काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद दादा. नमस्कार, राडा निवडणुकीचा संघर्ष सत्तेचा या पल्स न्यूज एक्सप्रेसच्या निवडणूक विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे. आज आपण आलो आहोत आमनापूर पंचायत समिती गणामध्ये आणि या गणातील काँग्रेस आहे पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभवदादा उगळे आज आपल्या सोबत आहेत. नमस्कार दादा. नमस्कार. स्वागत आहे आपलं. दादा, आपला परिचय सांगा. नमस्कार, मी वैभव उत्तमराव उगळे, अंकलकोट जिल्हा परिषद गटातील आमनापूर गणातून मी पंचायत समितीसाठी काँग्रेस आहे पक्षातर्फे उमेदवारी करत आहे. मी डॉक्टर कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवातीला विधानसभेचा सरचिटणीस राहिलो, पलूस कडेगाव विधानसभेचा, आणि सध्या आत्ताचे विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस म्हणून मी पक्षाचे काम करत आहे. दादा, आपल्या शैक्षणिक प्रवासाबद्दल आम्हाला सांगा. माझं प्राथमिक शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालं. त्यानंतर जे माध्यमिक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेच्या संकुलामध्ये झालं. आणि माझं कॉमर्स BCom मी डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानगर या ठिकाणून पूर्ण केलं. MBA केलं त्यानंतर आणि इव्हेंट मॅनेजमेंटचा कोर्स केला. अर्थातच आपण एक उच्च विद्या विभूषित उमेदवार आहात. त्याचबरोबर आपण खेळाडू म्हणून आपली पार्श्वभूमी राहिलेली आहे. तर खेळातून राजकारणाकडे येण्याचा हा प्रवास काय होता, त्याबद्दल सांगा. रामानगरमध्ये मी रामानगर स्पोर्ट्स अकॅडमी या खेळाची आम्ही ग्राउंडची सुरुवात केली आणि त्यामधून एक सामाजिक बांधिलकी त्या ठिकाणी माझी समाजाशी आणि त्या खेळाशी बांधली गेली. त्यामध्ये आम्ही सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना करिअर व्हावं आणि खेळातील जो पाठबळावर आज शासकीय सेवेत अनेक मुलं आहेत, तो एक वसान वारसा आमच्या पाठी उभा राहिला. आणि माझी वैयक्तिक खेळाची पार्श्वभूमी सांगायला गेलं तर मी 8 वेळा युनिव्हर्सिटी खेळलेलो आहे. त्यामध्ये मी 4 वेळा ऑल इंडिया स्पर्धा हँडबॉलच्या मी पार्टिसिपेट केलेल्या आहेत. मी शिवाजी युनिव्हर्सिटीचा हँडबॉलचा कर्णधार राहिलेलो आहे आणि रामानगर स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून माझं खेळाचं काम आज देखील चालू आहे. हँडबॉल हा सांघिक खेळ आहे आणि राजकारणात देखील सर्वांना सोबत घेऊन चालावं लागतं. राजकारणामध्ये दीनदुबळे, गोरगरीब
सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन चालावं लागतं. मला या सांघिक खेळाचा या राजकारणामध्ये खूप फायदा झालेला आहे. एक खेळाडू म्हणून मला अभिमान वाटतो की मी एक खेळाडू म्हणून आज राजकीय क्षेत्रात, आज राजकारणाची परिस्थिती आपण बघितली की खिलाडू वृत्ती राहिलेली नाही. आणि या खिलाडू वृत्तीसाठी आमच्यासारख्या नवीन युवकांनी, खेळाडू असतील सर्व क्षेत्राच्या, राजकारणात एक खिलाडू वृत्ती राहणं अपेक्षित आहे. आणि माझ्यामध्ये जी आज खिलाडू वृत्ती दिसते याचं मुख्य कारण माझा खेळ आहे. दादा, आपलं खेळातलं योगदान तर फार मोठं आहे, पण त्याचबरोबर आपली राजकीय पार्श्वभूमी जी आहे त्याबद्दल आम्हाला सांगा. राजकीय पार्श्वभूमीबद्दल बोलायला गेलं तर या परिसराचे भाग्यविधाते लोकनेते हरिभक्त पारायण प्राध्यापक रामभाऊ सर, जे एक आदर्श शिक्षक देखील होते, जे पतंगराव कदम साहेबांचे अत्यंत विश्वासू आणि अभ्यासू व्यक्तिमत्व या परिसराला लाभलं, त्यांचा वारसा मी या ठिकाणी आज पुढं चालवत आहेत. त्यांनी त्यांच्या काळामध्ये राज्य लेखा समितीचे अध्यक्षपद, बालभारतीचे सदस्य आणि सांगली जिल्हा परिषदेच्या वरती काम करण्याचा डॉक्टर पतंगराव कदम साहेब व कदम कुटुंबाच्या माध्यमातून त्यांना वारंवार संधी मिळाली आणि त्या संधीचं या भागासाठी सोनं करण्याचं काम उघडे भाऊंनी केलं. त्यांचा विचारांचा वारसा मी आज या परिसरामध्ये सर्व पिढीला कशा पद्धतीनं राजकारणाचा उपयोग होईल यासाठी मी या ठिकाणी काम करत आहे. त्याचबरोबर माझ्या काकी पुष्पलता उगळे या पलूस पंचायत समितीच्या सभापती होत्या. त्या काळामध्ये त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते निर्मल ग्रामचा तालुक्याचा पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते दिल्ली दरबारी भेटला. त्यावेळी सर्व ग्रामपंचायती तालुक्यातील यांना सर्व सरपंचांना सन्मानित करण्यात आलं. हा विचारांचा खूप मोठा वारसा आज माझ्या पाठीशी आहे आणि त्याच विचारांची लोकांची नवीन पिढी देखील माझ्यासोबत आहे. दादा, आदरणीय प्राध्यापक रामभाऊ उगळे यांच्या विचाराचा वारसा घेऊन आपण या राजकारणामध्ये पुढे जात आहात. हा विचाराचा वारसा घेऊन पुढे जात असताना त्याचबरोबर आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये काम करता. आदरणीय आमदार विश्वजित कदम साहेब यांच्या कामाचा धडाका, त्यांच्याकडून आपल्याला मिळणारं मार्गदर्शन आणि त्यांची कामाची पद्धत याबद्दल आम्हाला सांगा. डॉक्टर विश्वजित कदम साहेब, डॉक्टर पतंगराव कदम साहेबांचा समर्थ वारसा जे सध्या चालवत आहेत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये ज्यांचा दबदबा होता, अशा नेत्यांचा वारसा सक्षमपणे डॉक्टर विश्वजित कदम साहेब आज चालवत आहेत. ज्या संस्था काँग्रेसच्या माध्यमातून देशभर उभारल्या गेल्या, तशाच पद्धतीची एक संस्था या महाराष्ट्रामध्ये भारतीय विद्यापीठाच्या स्वरूपात डॉक्टर कदम साहेबांनी उभा केली आणि ते वटवृक्ष आज अजून बहरत आहे. ते म्हणजे आपल्या विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून. विश्वजित कदम साहेबांचा या पलूस कडेगाववर विशेष प्रेम आहे. त्यांनी कोरोना असेल, महापूर असेल, यामध्ये नेता न बनता स्वतः त्या ठिकाणी एक सेवक बनून या पलूस कडेगावची सेवा केली आणि लोकांना आधार देणारं नेतृत्व यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही या राजकीय प्रवास करत आहे. मला सार्थ अभिमान आहे की विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून आज गोरगरीब लोकांना हॉस्पिटलच्या माध्यमातून, नवीन युवकांना शिक्षणासाठी, शेतकऱ्यांना ऊस असेल, कारखानदारी असेल, याच्या माध्यमातून आधार देण्याचं काम हे विश्वजित कदम साहेब समर्थपणे करत आहेत. हा विचारांचा वारसा डॉक्टर कदम साहेबांच्याकडून त्यांना मिळाला. अशा नेत्याच्या मार्गदर्शनाखाली आज मी पंचायत समितीचं इलेक्शन लढत आहे. यांचा पाठबळ आणि त्यांनी केलेलं काम, आम्ही ग्रामपंचायत असेल किंवा आमच्या प्रभागात, आमच्या भागात केलेलं काम, याचा लोक आम्हाला मतातून आशीर्वाद देतील असा मला ठाम विश्वास आहे. आमदार डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्यासारख्या आमदाराच्या मार्गदर्शनाखाली आपण एक आपली वाटचाल सुरू ठेवलेली आहे आणि हे करत असताना आपणही काही सामाजिक काम करत असतात, तर या आपल्या सामाजिक उपक्रमांबद्दल आम्हाला सांगा. मी रामानगर स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून अनेक मुलांना मार्गदर्शन केलं. यामध्ये अनेक मुले आज आर्मी असेल, नेव्ही असेल आणि पोलीस तसेच प्रशासनामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आज कार्यरत आहेत. यातले एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो. अफगाणिस्तानमध्ये जो ग्रहकलह झाला, यामध्ये आमच्या ग्राउंडचा मुलगा त्या ठिकाणी भारतातील लोकांना रेस्क्यू करण्यासाठी गेला. ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट या ठिकाणी मला आमच्या ग्राउंडच्या बाबतीत वाटते. तसेच आज भारत देशासाठी खेळतील अशा ताकदीची मुलं आज आम्ही तयार करत आहोत. सामाजिक कार्याबद्दल बोलायला गेलं तर पलूस तालुक्याचे नेते
महेंद्रप्पा लाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांचे हॉस्पिटलचे प्रश्न सोडवण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. व्यक्तिशः पेशंटच्या सोबत जाणं असेल, त्यांच्या डॉक्टरांशी बोलणं असेल, सर्वसामान्य लोकांना त्याबाबत काही वेळेला ग्रामीण भागातील असल्यामुळे सहजता नसते, ती सहजता उपलब्ध राहणं यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्याचबरोबर प्रशासकीय कामं असतील, ज्या ठिकाणी लोकांचे प्रशासकीय प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी आम्ही पूर्ण वेळ राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक वारसा घेऊन काम करतो. आपल्या महाराष्ट्राचे, या देशाचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिवशी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करतो. याचा प्रमुख हेतू हा आहे की आज आपणा सर्वांना माहिती आहे 19 फेब्रुवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस, परंतु सर्वसामान्य या मराठी माणसांना छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा दिवस आज देखील लक्षात नाही, बहुतांश लोकांच्या लक्षात नाही. जगावं कसं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवलं आणि मरावं कसं हे छत्रपती संभाजी महाराजांनी शिकवलं. ज्या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांच्या रक्ताचा शेवटचा थेंब या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सांडला, तो दिवस राष्ट्रीय रक्तदान दिन व्हावा यासाठी गेले 5-6 वर्ष आम्ही प्रयत्नशील आहोत. याच्या मागे हेतू हाच आहे, आज समाजापुढे आदर्श अतिशय चांगले असावेत, जे की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखाच आदर्श असावा. आणि जो दिवस आहे तो 11 मार्च हा दिवस आहे. या दिवशी महाराष्ट्रातून, देशातून छत्रपतींवर प्रेम करणारे अनेक मावळे ज्या दिवशी रक्तदान करतील, या जगाला प्रश्न पडेल की 11 मार्चला महाराष्ट्रामध्ये असं काय घडलं होतं की एवढे लोक रक्तदान करतात. आणि ज्या छत्रपतींनी आपल्या सर्वांसाठी, या हिंदवी स्वराज्यासाठी आपलं रक्त सांडलं, त्यांचं रक्त कामी आलं, त्याच दिवशी 11 मार्च ह्या रोजी आपण रक्तदान करून ती वेदना, तो संघर्ष, तो क्षण आपण जगण्याची, आपणा सर्वांना एक दिवस छत्रपतींसाठी, एक क्षण छत्रपतींसाठी आपण समर्पित करणं गरजेचं आहे. कारण की हा दिवस ज्या दिवशी कॅलेंडरमध्ये येईल याच्या मागचा अजून एक हेतू हा आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर फादर ऑफ इंडियन नेव्ही हा एकच दिवस आहे. कॅलेंडरमध्ये स्वातंत्र्यानंतरच्या सर्व महापुरुषांच्या नावावर एक दिवस आहेत, जसं 5 सप्टेंबर सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक दिन, मेजर ध्यानचंद यांच्या नावावर क्रीडा दिन, असे दिवस या थोर पुरुषांच्या नावावर आहेत. पण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावावर कॅलेंडरमध्ये आज एकही दिवस नाही. 11 मार्च हा दिवस कॅलेंडरमध्ये राष्ट्रीय रक्तदान दिन व्हावा यासाठी अमनापूर गावामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि याच्या मागचा दुसरा विषय हा आहे, ज्या दिवशी हा दिवस राष्ट्रीय रक्तदानाचा जाहीर होईल त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक संस्था असतील, प्रशासन असेल, त्या ठिकाणी तो दिवस राबवला जाईल. हा दिवस साजरा करण्याचा नाही, हा महाराष्ट्रासाठी काळा दिवस आहे. परंतु या दिवशी, ज्या दिवशी हा दिवस 11 मार्चचा कॅलेंडर येईल, त्यावेळी छोटी छोटी मुलं आपल्या शाळेमध्ये, जसं शिक्षक दिनाला सर्वपल्ली राधाकृष्णांच्या बाबतीत त्यांचे मत व्यक्त करतात, तसंच छत्रपती संभाजी महाराजांच्या बाबतीत त्यांचे संघर्ष, त्यांचा आयुष्याचा क्रम, त्यांनी जे आयुष्यात सहन केलं ते सर्व आज आपली लहान मुलं अभ्यासतील, सर्वसामान्य मुलांसमोर मांडतील. 16 भाषांचं ज्ञान असणारा, अतिशय ज्ञानी, पराक्रमी आपले छत्रपती या जगापुढं वेगळ्या रूपात आणि सर्वसामान्य लहान मुलाच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतील. आज या देशाला, या राष्ट्राला या छत्रपतींसारखं नेतृत्व असेल किंवा त्यांच्या मावळ्यांसारखं व्यक्तिमत्व आपल्याला गरजेचं आहे. म्हणून हा 11 मार्चचा दिवस आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरात लवकर शासनाच्या माध्यमातून आम्ही हा जाहीरच करून घेणार, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. सामाजिक कामांवर बोलत असताना आपण महापूर आणि कोरोना ह्या दोन्ही काळामध्ये आपण कशा पद्धतीनं काम केलं याबद्दल आम्हाला सांगा. 2018मध्ये अमनापूर ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमध्ये या तालुक्याचे नेते महेंद्रप्पा आणि आमदार साहेब विश्वजित कदम साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्राध्यापक रामभाऊ गळे पॅनलची सत्ता अमनापूर ग्रामपंचायतीमध्ये आली आणि एकाच वर्षामध्ये
या कृष्णाकाठाने कधीही न पाहिलेला, ना भूतो न भविष्य असा महापूर या सर्वसामान्य जनतेला एक धक्का देणारा असा प्रसंग या काळामध्ये आला. महापूर ही कृष्णाकाठ असल्यामुळे पुराची सवय असणारी लोक त्यावेळी गाफील होती. परंतु ग्रामपंचायत ही प्राध्यापक रामभाऊ गवळे पॅनलच्या आम्ही सर्वच कार्यकर्त्यांनी पुराचं नियोजन, ज्यावेळी आम्हाला वाटलं हा वेगळ्या प्रकारचा किंवा एक प्रलय असल्यासारखा आपल्याला दिसत होतं, आणि पुराचं 3 टप्प्यात नियोजन सुरुवातीपासूनच केलं. ज्यावेळी पुराचं पाणी वाढत होतं त्यावेळी सर्व लोकांना आम्ही आधीच दक्ष राहण्यासाठी त्यांचं वस्तू असतील, साहित्य असतील, जनावरं असतील, या सर्वांसाठी एक नियोजन केलं. पूर पाणी वाढत असताना आम्ही बहुतांश जनावरं असतील, गावातील लोक असतील, बाहेर काढण्यासाठी यंत्रणा अतिशय सज्ज ठेवली. आणि त्याचाच एक लेखाजोखा म्हणून या कृष्णाकाठामध्ये जेवढं नुकसान झालं, यात सर्वात कमी नुकसान झालेलं गाव हे अमनापूर आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुसरी गोष्ट अशी, ज्यावेळी पूर आला त्यावेळेस आम्ही नियोजन वेगळं केलं. लोकांना प्रशासनाच्या माध्यमातून, डॉक्टर कदम साहेबांच्या माध्यमातून राहण्याची सोय असेल, खाण्याची सोय असेल, विठ्ठलवाडी ग्रामपंचायतीची मदत घेतली. आणि पुराच्या वेळेत या सर्व लोकांना बाहेर राहण्यासाठी व्यवस्थित सोय, खाण्यासाठी व्यवस्थित सोय हे करण्याचं काम आम्ही प्राध्यापक रामभाऊ गवळे पॅनलच्या वतीने केलं. प्रशासनाला हाती धरून, सामाजिक संघटनासोबत घेऊन आणि या भागातील ज्या लोकांना या पुराची जाण आहे अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही महापुराचं नियोजन केलं. किंवा पाणी वाढलं, काही लोकांना वाटलं होतं की 2005ला जो महापूर आला त्याप्रमाणे यावेळी देखील पाणी एवढं वाढणार नाही, परंतु तो गैरसमज ठरला आणि पाण्याचं वाढण्याचं प्रमाण अतिशय गतीनं वाढलं. आम्ही त्यावेळेत NDRFशी प्रशासनाच्या माध्यमातून, डॉक्टर कदम साहेबांच्या माध्यमातून संपर्क साधला आणि NDRFच्या बोटी लवकरात लवकर गावामध्ये आणल्या. त्यामुळं गावात कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या काळामध्ये आमच्याच एक गावाचा एक भाग आहे श्रीराम मळा, या ठिकाणी आमच्या गावातील अनेक लोक आणि त्या ठिकाणी अनेक जनावरं त्या ठिकाणी अडकलेली होती. त्या काळात व्यक्तिशः मी, माझे सहकारी सर्वजण त्या ठिकाणी आम्ही तराफा बांधून त्या ठिकाणी गेलो. बेटाव असण्यासारखं ते ठिकाण होतं. जवळजवळ 1000 फुटाचा दोर आम्ही बनवून घेतला आणि त्या दोराला बांधून, जनावरांना कॅन बांधून, त्या ठिकाणच्या युवकांनी, माझ्या सहकार्याने त्या जनावरांना, जवळजवळ 30 ते 40 जनावरांना पाण्यातून पोहत त्या दोराच्या साह्यानं त्यांचं जीव वाचवण्याचं काम त्या काळात आमच्याकडून झालं. याचा देखील आम्हाला परमेश्वर कृपेने आनंद आहे. त्या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि श्रीराम मळ्यातील सर्व लोक, त्या ठिकाणी असणारे पशुधन सुरक्षित राहिलं, याचं समाधान या ठिकाणी मला वाटतं. तिसरा टप्पा आणि शेवट आणि सर्वात महत्त्वाचा टप्पा की पुरानंतर काय भयानक परिस्थिती असणारी आमच्या डोळ्यासमोर आली. आम्ही त्याचं देखील नियोजन केलं. कृष्णाकाठाला धान्याचे कोठारे कुजून गेलेले, साहित्य काही ठिकाणी कुजून गेलेलं, पाण्यात भिजलेले कपडे असतील, अशा अनेक समस्या, डांबं पडलेली, लाईटचे कनेक्शन तुटलेले, पाणी पुरवठ्याची गैरसोय, या सर्व 2 दिवसामध्ये फक्त आम्ही पाणी पुरवठ्याचा नळ कनेक्शन आम्ही पुरवत केलं. लाईट कनेक्शन व्यवस्थित करून घेतल्या आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी जवळजवळ 400 लोकांची टीम स्वच्छतेसाठी आम्हाला दिली. तसेच धननिरंकारी सहकारी या संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ 100 लोक आम्हाला आमच्या गावामध्ये आणि विविध संस्थांचे गावातील सामाजिक कार्य करणारे लोक या ठिकाणी आम्हाला सहकार्य करण्यासाठी आले. आमचा बोरजाई नगरचा परिसर, त्या लोकांनी त्यांचे ब्लोअर, द्राक्ष बागायतीचा हा भाग असणारा, त्यांनी ब्लोअर, आम्ही त्या ठिकाणी त्यांना सूचना केली, विनंती केली की तुम्ही आम्हाला मदतीसाठी यावं. अक्षरशः त्यांनी त्यांचं काम सोडून या गावामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये जाऊन ब्लोअरनं त्यांचे घर, चिखल हे सर्व काढण्याचं काम त्या काळामध्ये झालं. प्रशासनाच्या माध्यमातून येणाऱ्या, शासनाच्या माध्यमातून येणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही ग्रामस्थापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. महापुराच्या काळामध्ये कोणतीही सामाजिक बांधिलकी न तुटता
या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये आम्ही एक सक्षम काम केलं. त्यामुळं आमनापूर गावामध्ये जीवितहानी जनावरांची असेल ती सर्वात कमी झाली. पुराच्या काळामध्ये जो काम केलं आमच्या सर्व लोकांना याचे ज्ञात आहेत. याच काळामध्ये जो महापुराच्या नंतरचा भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून हॉस्पिटलच्या माध्यमातून स्वतः अस्मिताताई कदम यांनी गावामध्ये येऊन मेडिकल कॅम्प बाळासाहेबांनी स्वतः पाण्यामध्ये उतरून या महापुरामध्ये आम्हाला आधार देण्याचं मोठं काम केलं. विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून घरोघरी संसाराचा एक छोटासा सेट त्या ठिकाणी देण्याचं काम विश्वजित कदम साहेबांनी प्रत्येक घरी केलं. त्या ठिकाणी कोणता पक्ष बघितला नाही, कुठली जात बघितली नाही, कोणता धर्म बघितला नाही, कोणती पार्टी बघितली नाही. अशा सर्वांना सोबत घेऊन डॉक्टर विश्वजित कदम साहेबांनी या महापुरामध्ये आम्हा सर्वांना आधार दिला आणि या महापुरातून आम्हाला सावरण्याची शक्ती त्या ठिकाणी कदम साहेबांच्या माध्यमातून मिळाली. महापुराचं संकट सरलं आणि लगेच जगावरती एक मोठं संकट आलं, ते कोरोनाच्या रूपामध्ये. कोरोनाचं कोणालाही हा आजार कसा आहे आणि काय याचे परिणाम आहेत याची कोणतीही गाईडलाईन त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. त्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून आम्हाला ज्या सूचना मिळायच्या व्यक्तिशः आम्ही ग्रामपंचायतीची गाडी घेऊन माईक लावून लोकांना त्याबाबत सूचना केली सुरुवातीला. त्यानंतर आमच्या मित्रमंडळाच्या वतीने ज्यावेळी N95 मास्क मिळत नव्हते त्या काळामध्ये एका संस्थेशी एका कंपनीशी संपर्क साधून आम्ही 4000 मास्क गावामध्ये वाटले. त्यानंतर कोरोनाचं संकट गडद होत गेलं. कनेरी मठातून मिळणारं औषध असेल, विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून, विशालदादांच्या माध्यमातून वाटलं गेणारं सॅनिटायझर असेल, हे या ठिकाणी आम्ही गावामध्ये घरोघरी पोच केलं. त्यानंतर संकट आणि गडद होत गेलं. क्वारंटाईनची परिस्थिती आली, विलगीकरणाची परिस्थिती आली. त्या काळात आमनापूर गावामध्ये एक विलगीकरण केंद्र आम्ही त्या ठिकाणी उभा केलं. यामध्ये कोरोना हा असा आजार होता ज्यामध्ये लोकांना आधाराची, औषधापेक्षा आधाराची आणि विश्वासाची गरज होती. आम्ही या काळामध्ये लोकांना विश्वासही दिला आणि आधारही दिला. त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आणि बाकीच्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून बेड उपलब्ध करून देणं असेल, लोकांच्या सेवा असतील. आम्ही त्यावेळीची शिवजयंती ही कॅन्सल केली आणि त्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन आम्ही खरेदी केलं. जवळजवळ 51,000 रुपयाचं कॉन्सन्ट्रेटर मशीन आम्ही त्या ठिकाणी खरेदी केलं आणि त्या काळामध्ये जवळजवळ 100च्या वर लोकांना ऑक्सिजनचा तुटवडा भासत होता आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही ऑक्सिजन मशीन घेतलं आणि सर्वसामान्य लोकांना ऑक्सिजन देण्याचं काम आमच्या या टीमच्या माध्यमातून माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्यामुळं घडलं. तसेच त्या काळामध्ये निर्जंतुकीकरण गरजेचं होतं, कारण की स्पर्शाने पसरणारा हा आजार आणि वाढणारा प्रभाव. त्या काळामध्ये विठ्ठलवाडी हे तालुक्यातील असं गाव होतं पहिल्या लाटेमध्ये, त्या गावामध्ये एकही कोरोनाचा पॉझिटिव्ह पेशंट सापडला नाही. ही या नियोजनामुळं आणि त्या ठिकाणी असणारे आमचे आरोग्यसेवक, आमच्या आशा सेविका आणि ग्रामपंचायती सर्व कर्मचारी असतील सर्वांच्या सहकार्यामुळे ते शक्य झालं. आम्ही त्या काळामध्ये वेळोवेळी फवारणी असेल, गावामध्ये हँडवॉश स्टेशन उभा केलं. अशा अनेक गोष्टी आम्ही गावामध्ये उभा केल्या. त्याचा फायदा म्हणजे आमच्या गावामध्ये कोरोनाच्या बाबतीत असणारे आमच्या एक आदर्श डॉक्टर, या ठिकाणी मला त्यांचा नामोल्लेख करणं गरजेचं आहे, गटकुळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं कोरोनाचा हा महाप्रलय आम्ही थांबवला असं म्हणणार नाही, पण याला प्रतिकार आम्ही 100% चांगल्या पद्धतीने केला आणि आमच्या गावातील लोकांचं जेवढं आम्हाला शक्य आहे तेवढं आम्ही संरक्षण करण्याचा चांगला प्रयत्न या ठिकाणी केला. आपल्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतीची सत्ता होती. या सत्ता काळामध्ये आपण या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकांची कशा प्रकारे सेवा केली, कोणकोणती विकास कामं केली, याबद्दल थोडंसं सांगा. मगाशी मी तुम्हाला बोललो की महापूर आणि कोरोना या संकटाला तोंड देत आम्ही विकास कामाचा, अश्वमेधाचा हा विकासाचा पर्व कुठेही खंडित होऊन दिला नाही. कुंडल प्रादेशिक ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाणी पुरवठ्याची स्कीम या पलूस तालुक्यामध्ये कार्यरत आहे.
यामध्ये शेवटचं गाव आमनापूर आणि शेवटचं गाव असल्यामुळं त्या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थित होत नव्हता. डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या माध्यमातून या भागाचे भाग्यविधाते प्राध्यापक रामभाऊ सर यांनी स्वतंत्र पाणीपुरवठा स्कीम मंजूर करून घेतली आणि या भागातील लोकांसाठी पाण्याचा प्रश्न मोठा मिटवला. परंतु जवळजवळ 40 वर्ष अंतर्गत वितरण व्यवस्था ही प्रलंबित होती आणि ती व्यवस्था या कोरोना असेल महापूर असेल या काळामध्ये आम्ही जलजीवन या मिशनच्या अंडर जवळजवळ 2 कोटीची अंतर्गत वितरण व्यवस्था यामध्ये राडेमळा असेल, शिरामळा असेल, शेरीमळा असेल, शेरीमळ्यामध्ये देखील पाण्याची टंचाई होती. ते प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही या काळामध्ये केलं आणि महेंद्रप्पा तसेच विश्वजित कदम साहेब यांचा मोठा हातभार या कामासाठी आम्हाला लाभला आणि त्याचबरोबर या गावातील अनेक विकासाची कामं त्यामध्ये स्मशानभूमी ज्या ठिकाणी पाणी स्मशानभूमीत सहज येत होतं ती स्मशानभूमी आम्ही जवळ 6 ते 7 फूट उंच करून घेतली. त्याचं भविष्यातील धोरण आमचं होतं जवळ 10 ते 15 फूट ती स्मशानभूमी उंच करणं असेल, दफनभूमीचं काम असेल. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बोलायला गेलं तर अंबाजी बुवाचा मठ ज्या ठिकाणी हे गाव वारकऱ्यांचं गाव आहे या गावामधील सर्व वारकरी एका छत्राखाली बसतील असा चांगल्या पद्धतीचा सभामंडप आम्ही अंबाजी बुवा मठाजवळ उभा केलेला आहे. त्याचबरोबर या गावाची ग्रामदेवी आमची अंबाबाई तुळजाभवानी याचं सभामंडप असेल, मरियाईचं सभामंडप असेल, ज्योतिर्लिंग मंदिराचं सभामंडप असेल, लोकसहभागातून आणि डॉक्टर विश्वजित कदम साहेब यांच्या आमदार फंडातून ते उभा करण्याचं काम आध्यात्मिक क्षेत्राचं या काळामध्ये आम्ही केलं. गावातील शेती ही आमची शारपट क्षेत्र जास्त वाढत आहे. त्या ठिकाणी आम्ही आमच्या गावाच्या उत्तर दिशेला म्हणजे पलूस रस्त्याच्या उजव्या बाजूला एक चर या ठिकाणी आम्ही 200 एकर क्षेत्रासाठी मारली. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं उत्पन्न जवळजवळ 10 ते 12 टनापर्यंत 15 टनापर्यंत जास्तीत जास्त होतं. ते शेतकऱ्यांचं उत्पन्न आज जवळ 35 ते 40 टनापर्यंत गेलेलं आहे. अशा पद्धतीची शेतीसाठी पूरक कामं या काळामध्ये केली. ग्रामीण भागातील शेतीसाठी असणारे रस्ते हे बळकट केले. त्या ठिकाणी डांबरीकरण असेल, मुरमीकरण असेल ती कामं आम्ही या काळात केली. शिरामळ्यामध्ये जाणारा सीडी वर्कचं मोठं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. विहिरीवर संरक्षण भिंत बांधली शिरामळ्यामध्ये. अशा प्रकारच्या विकास कामाबरोबर शैक्षणिक क्षेत्रावर आम्ही विशेष भर दिला. शैक्षणिक क्षेत्राच्या बाबतीत बोलायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी मॉडेल स्कूलची कन्सेप्ट या भागामध्ये जिल्हा परिषदेचे CEO यांनी राबवली त्याला आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आमनापूर ग्रामपंचायतीनं काम केलं आणि जिल्हा परिषद शाळा 1 आणि शाळा 2 ही मॉडेल स्कूल म्हणून आज लौकिकास अतिशय चांगल्या पद्धतीची देखणी इमारत आणि त्या आतलं इंटेरियर त्या काळात झालं. जिल्हा परिषदेच्या शाळेच्या अनुगडवाडीची आम्ही 2 मजली इमारत त्या काळात नवीन बांधली. त्याचबरोबर बोरजाईनगर जे आमचा एक भागशाळा आहे त्या ठिकाणी आम्ही प्युरिफायर असेल, पाण्याची शिक्षणाची सर्व चांगली व्यवस्था केली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा असतील त्याला वॉल कंपाऊंड असेल जवळजवळ 70 ते 76, 80पर्यंत पटसंख्या आमच्या मळी भागातील शाळेमध्ये आहे. अशा पद्धतीचं चांगलं काम या ग्रामपंचायतीच्या काळामध्ये आम्ही केलं. जवळजवळ गावामध्ये 90% ह्या गटारी पॅक आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत आम्ही विशेष लक्ष दिलं. अंडरग्राऊंड गटारी केल्यामुळं गावातील स्वच्छता, दुर्गंधी आणि आजारपण हे पूर्णपणे कमी झालेलं आहे. रस्ते हे पूर्ण कॉन्क्रीट आहेत. एका बाजूपासून दुसऱ्या बाजूपर्यंत जर आपण बघायला गेलं तर एखाद्या व्यक्तीने घरातून बाहेर पडलं, पाऊल टाकलं तर ते डांबरी किंवा कॉन्क्रिटीकरणावरच पडेल. अशा पद्धतीचं विजन ठेवून आम्ही या ठिकाणी काम केलेलं आहे. जसं आपल्याला मी सांगितलं आमनापूरमध्ये स्मशानभूमीच्या बाबतीत, तसंच बोरजाईनगर हा भाग जवळजवळ गावापासून 2 ते 2.5 किलोमीटर असणारा लोकांना गैरसोय होत होती आणि त्या ठिकाणी आम्ही डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या आमदार फंडातून एक अतिशय चांगली आणि नैसर्गिक वातावरण असणारी एक स्मशानभूमी त्या ठिकाणी आम्ही बांधण्याचं काम या काळामध्ये केलं.
शैक्षणिक इमारती असतील, अंगणवाडी असतील, हे उभारण्याचं काम देखील आम्ही या काळामध्ये केलं. त्याचबरोबर ग्रामीण भागातील तो आमचा संपूर्ण भाग हा द्राक्ष शेतीसाठी, द्राक्ष शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे या काळामध्ये उभारलो. शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव ही आमची पार्टी असेल, लोकनेते असतील, आम्ही सर्वजण शेतकऱ्यांच्या हिताची कामं या काळामध्ये आम्ही केली. या काळामध्ये सोयाबीन असेल, याच्यावर जो पिकावर रोग पडला, कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या बांधावर नेऊन त्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी सांगितलं. रेल्वेचा विषय या ठिकाणी आला. आम्ही गेट नंबर 114 विठ्ठलवाडी ते येळावीचा गेट नंबर 115 याच्या बाजूने आम्ही डॉक्टर विश्वजित कदम साहेबांच्या माध्यमातून रस्त्यासाठी प्रस्ताव देखील दिलेला आहे. तो देखील लवकरच पूर्ण होईल. विविध रस्ते असतील, यासाठी आम्ही त्या काळात प्रयत्न केला आणि ते पूर्ण देखील केले. असा विकास या 5 वर्षाच्या काळात महापूर आणि कोरोना अशी दुहेरी संकट असून देखील कोट्यावधीची कामं या काळात आम्ही केली. दादा, हे झालं आपण केलेल्या विकास कामांबद्दल. आता मला सांगा, आपण या निवडणुकीमध्ये एक विजन घेऊन उतरला असाल तर हे विजन आम्हाला सांगा. माझी उमेदवारी ही आमनापूर पंचायत समिती गणातून पंचायत समितीसाठी मी लढत आहे. माझं कार्यक्षेत्र मला माहीत आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून कोणती कामं करता येतात आणि ते करण्याचं मी या ठिकाणी काम निश्चित करणार आहे. यामध्ये शेती, उद्योग, आमचा हा कृष्णाकाठ आज शारपट क्षेत्राने त्रस्त आहे. आज आमच्या गावामध्ये जवळजवळ 800 एकर आणि तसेच धनगाव असेल, आजूबाजूच्या गावामध्ये बुर्ली असेल, या ठिकाणी काही ठिकाणी या आजूबाजूच्या गावामध्ये शारपट क्षेत्र आहे. या शारपट क्षेत्रासाठी कसं हे शारपट क्षेत्र कमी होईल आणि शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल. कारण की मी माझ्या कामामध्ये आपल्याला सांगितलं की चर मारल्यामुळे लोकांच्यात एवढा उत्पन्नामध्ये फरक पडला. आज सच्छिद्र पाईपचा मोठा एक पर्याय या ठिकाणी उपलब्ध आहे. शासनाच्या माध्यमातून असेल किंवा विविध संस्थांच्या माध्यमातून असेल, आम्ही या ठिकाणी एक प्रयत्न देखील केला होता NGOच्या माध्यमातून की आमच्या गावामध्ये शारपट क्षेत्रासाठी काम व्हावं. तर मी माझ्या पुढच्या काळामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून शारपट क्षेत्र आमच्या गावातील कमी करण्यासाठी मजबूतपणे काम करणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये माझ्या सुरुवातीला मी सांगितलं, आमच्या गावातील जिल्हा परिषद शाळा अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहेत आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काही उपक्रम असतील, जे काही गोष्टी आमच्या शाळांसाठी असणार आहेत, त्या सर्व उपक्रम, सर्व गोष्टी मी पंचायत समितीच्या माध्यमातून या गणातील सर्वच शाळांसाठी मी उपलब्ध करून देण्याचा 100% प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा आम्ही वितरण व्यवस्था पूर्ण केली. आम्ही उगळे भावनी कदम साहेबांच्या माध्यमातून या गावामध्ये जलजीवनचे पाणी पुरवठा स्वतंत्र केला आणि तोच या पंचायत समितीच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं चालण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतील त्या आम्ही या ठिकाणी करणार आहे. गावातील काही रस्ते आणि या भागातील काही रस्ते प्रलंबित आहेत. ते रस्ते चांगल्या पद्धतीनं रोजगार हमीची योजना असेल, पंचायत समितीच्या किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून देखील आम्ही या शेतीच्या वितरण व्यवस्थेच्या बाबतीत किंवा दळणवळण हे मजबूत करण्यासाठी या काळामध्ये मी काम करणार आहे. समाज कल्याणच्या योजना, महिला बाल कल्याण ज्या पंचायत समितीच्या माध्यमातून, जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात, त्या प्रभावीपणे राबवण्याचं काम या काळामध्ये करणार. आमचं गाव हे कृष्णाकाठचं महापुरात बाधित गाव आहे. या गावातील जवळजवळ 100% लोक हे महापुराच्या काळात विस्थापित होतात. या काळामध्ये पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद या दोन्हीच्या माध्यमातून आम्ही एक प्रभावी उपक्रम किंवा प्रभावी योजना ज्या प्रशासनाच्या माध्यमातून येतील त्या राबवण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहे. भविष्यात अशा संकटाला तोंड देण्यासाठी मी पंचायत समितीमध्ये चांगलं आणि प्रभावीशाली काम करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. धन्यवाद दादा, आम्हाला वेळ दिल्याबद्दल, आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. आपल्या या निवडणुकीसाठी आमच्याकडून, आमच्या पल्स न्यूज एक्सप्रेसकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते वैभवदादा उगळे, आमनापूर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार. अशाच मुलाखतींसाठी आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा पल्स न्यूज एक्सप्रेस. करा, शेअर करा, सबस्क्राईब करा पल्स न्यूज एक्सप्रेस.